जय हरी. एकादश स्कंध भाग 137. कालपासून आपण 10व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि कालच्याही भागामध्ये आपण बघितलं की सद्गुरू हे कसे आहेत, धन्वंतरी रूपाने आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपल्याला ज्ञान देतात. पण माणसाचं कसं आहे, माणसाला गोड असलेला परमार्थ कडू लागतो आणि विषासारखा कडू असलेला हा विषय तो गोड लागतो. रोग नाहीसा करण्यासाठी भगवत कथेचा काढा दिला तर श्रवणरूप तोंडातील भावार्थरूप दाढा मिटून दातखिळीच बसते. म्हणजे माणसाला भगवंताच्या कथा ऐकायला आवडत नाही. तुळशीचा रस नाकात घातला तर तो ओढून घेत नाही, उलट त्याचा त्रास मानून तोंड फिरवतो. म्हणजे पवित्र वस्तू त्याला आवडत नाही. अशा रीतीनं माणूस भवरोगानं पूर्णपणे ग्रासलेला जातो. आणि हा जबर रोग पाहून सद्गुरूरूपी वैद्य पुढे येतो आणि केवळ कृपादृष्टीनं पाहून रोग बरा करतो. सद्गुरूरूपी वैद्य हा फार हुशार असतो. रोग्याचा जीव गेला तरी त्याला मरू देत नाही. जीवा वाचून माणसाला जिवंत ठेवण्याची विलक्षण सिद्धी सद्गुरूंजवळ असते. रोग्याचं मोठं भाग्य असेल तर सद्गुरू कासवीप्रमाणे कृपेनं त्याच्याकडे बघतो. आता कासवीप्रमाणे म्हणजे कासव आपल्या पिल्लांना, जी कासवीण असते ना, ती आपल्या पिल्लांना स्तनपान नाही करवत, तर ती फक्त त्यांच्याकडे बघते आणि तिच्या दृष्टीतून ती पिल्लं वाढतात. असेच हे सद्गुरू हे आम्हाला फक्त दृष्टी आमच्याकडे करतात आणि ते पाहणं त्यांचं ते अमृताप्रमाणे काम करतं आणि रोगी तात्काळ सावध होतो. सावध झाल्यावर नित्यानित्य विवेकरूपी पाचन तो अगदी मनापासून घेऊ लागतो. अर्थात तेवढ्यानं त्याचा जीर्ण ज्वर नाहीसा होत नाही किंवा क्षयाचा जोर कमी होत नाही, म्हणून सद्गुरू वैद्य त्याला रसायन सुरू करतो. आता ते कशाचं, तर अर्धमात्रारूपी अक्षररस म्हणजे प्रणवाची अर्धमात्रा किंवा तुर्यावस्था दिल्याबरोबर रोग्याचा क्षय नाहीसा होतो आणि तो पूर्ववत अक्षय बनतो. रोग्यानं भयंकर कुपथ्य करू नये म्हणून सद्गुरू त्याच्यावर वैराग्याची राखण ठेवतो. अखंड आत्मानुसंधानाचं पथ्य करायला लावतो आणि अशा रीतीनं संसाररूपी रोगाचं साफ निर्मूलन करतो. बघा, आतमध्ये जर तिजोरी आहे आणि तिथे कोणी जाऊ नये म्हणून बाहेर वॉचमन ठेवले असतील किंवा भले मोठ्याच्या मोठे जर कुत्रे ठेवले असतील, तर तिथे आतमध्ये चोरी करायला जाणारा बिनधास्त जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. आणि म्हणूनच असा सेक्युरिटी गार्ड त्यांनी ठेवलेला आहे. कशाचा? रोग्यानं भयंकर कुपथ्य करू नये म्हणून. कोणता सेक्युरिटी गार्ड ठेवला सद्गुरूंनी? तर वैराग्य हे त्याला राखण ठेवलेलं आहे. आणि मग काय होतं, या ह्याच्यामुळे रोग्याला कोणताही इतर आजार होत नाही किंवा त्रास होत नाही. कारण संसाररूपी रोगाचं साफ निर्मूलन कोण करून टाकतात? सद्गुरू करून टाकतात. मग रोगी पूर्ण झाला, बरा झाला म्हणजे त्याला मग फार भूक लागते. म्हणजे बघा, माणूस आजारी असेल तेव्हा त्याला भुकेची इच्छा होते का, काही खायची इच्छा होते का? काही समोर नेलं तर एक तर त्याला उलटी तरी होते, नाही तर मग काही खायची इच्छा तरी होत नाही. पण जेव्हा त्याचा आजार पूर्णपणे बरा होतो तेव्हा त्याला भूक लागते आणि त्या भुकेपायी तो, आता इथे सद्गुरूंनी कसं सांगितलं की तो रोगी जो सद्गुरूंचा चेला आहे तो मनाच्या लाह्या करून आधाशीपणानं एकदम खाऊन टाकतो. अर्थात 4 वर्णांचे आणि 4 आश्रमांचे हरभरे भाजून त्याचे फुटाणे करतो आणि अहम सोहम गुळाबरोबर ते सगळे खाऊन टाकतो. गुळ साखरेचा भेद न ठेवता कर्माचे लाडू गोड किंवा अगोड न मानता आपल्या इच्छेप्रमाणे तो खातो. मी ब्रह्म आहे या वृत्तीची सुंदर पक्वान्न त्याच्या दृष्टीस पडतात, ती तो तात्काळ खाऊन टाकतो. आता पक्वान्न कोणाला आवडत नाहीत? सगळ्यांना आवडतात. पण या सद्गुरूच्या शिष्याला
कोणता पक्वान्न दिसतो, कोणता पक्वान्न खावा वाटतो, तर मी ब्रह्म आहे हा पक्वान्न तो तात्काळ खाऊन टाकतो आणि मायेच्या पाठीमागे लागतो. माया, आता ही माया काय करते, भीतीने पळून जाते. आता तो मायेच्या पाठीमागे लागतो म्हणजे तिला हकलून देण्यासाठी, तिच्यामध्ये गुंतत नाही. त्यानी मागे आला म्हणून त्याच्या भीतीनेच माया पळून जाते आणि मिथ्यापणानं नाहीशी होते. खरं तर ती मिथ्याच असते, पण आपण तिच्यामध्ये गुंतून तिला सत्यत्वामध्ये आणतो. तेव्हा संसार रोग अगदी नाहीसा होऊन जातो आणि रोगी पूर्ण निरोगी होऊन स्वानंदानं पुष्ट होतो. सद्गुरूंचं हे वर्णन करून नाथ महाराज लगेच म्हणतात की ज्या हुशार सद्गुरू वैद्यांना आपल्यावर उपचार करून पूर्ण निरोगी केलं त्याला शरण जावं असं वाटतं. पण शरण जायला निघावं तर चारी बाजूला एकटा सद्गुरूच दिसतो. शरण जायला मीपणाचं वेगळेपण हवं ना. सद्गुरू होऊन स्वतःला वेगळं पाहिल्याशिवाय शरण जाता येत नाही. पण माझं मी तूपणच नाहीसं झाल्यानं सद्गुरूला भजावं तरी कसं. मी तूपण गेले वाया, ब्रह्मरूप झाली काया, असं होऊन जातं ना. जीवग्रंथी सुटून जे प्रत्यक्ष आत्मस्वरूप होतात असे पूर्णावस्थेत पोचलेले पुरुष देखील सद्गुरूची निष्काम भक्ती करतात. मोक्षावस्था सद्गुरूच्या पायापाशी लोळत असते. हे रहस्य फारच थोड्या लोकांना कळतं. सद्गुरूच्या भजनाहून मोक्ष अधिक मानणारे लोक मूर्ख समजावे. आम्ही तर सद्गुरू सेवेनंच भाग्यवान आहोत. सद्गुरू स्तवनानेच आम्ही योग्यतेला चढलो. सद्गुरूच्या कृपादृष्टीनंच आम्ही पूर्ण निरोगी झालो. सद्गुरूचं नाम हेच आमचं वेदशास्त्र असून सगळ्या मंत्रांपेक्षा तेच आम्हाला श्रेष्ठ वाटतं. इथे बघा, नाथांच्या घरी फक्त पुरणपोळीच्या आशेनं आलेला गावबा, तो रोज पुरणपोळी खायला आवडायची त्याला. मग हळूहळू नाथ महाराजांनी त्याला मंत्र दिला, अरे बाबा भगवंताचं नामस्मरण करत जा. मग कधी रामकृष्ण हरी दिला, कधी श्रीराम जय जयराम म्हण, कधी ओम नमः शिवाय म्हण. पण तो एकच म्हणत होता. आल्या दिवसापासून काय म्हणत होता, एकनाथ 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 एकनाथ. आणि जेव्हा नाथ महाराज खूप मागे लागले तेव्हा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. त्याला काहीही शिकवा, तो फक्त एवढाच मंत्र म्हणायचा. म्हणजेच वेदशास्त्र असून सगळ्या मंत्रांपेक्षा तेच आम्हाला श्रेष्ठ वाटतं असं गावबाच्या दृष्टीने पण होतं. सद्गुरूचे पाय हेच आमचं क्षेत्र असून त्याची संपूर्ण मालकी आमच्याकडे आहे. सद्गुरूच्या पायाचं तीर्थ सगळ्या तीर्थांना पवित्र करतं अशी स्तुती ऐकून सद्गुरू काय म्हणाले, बस बस बस, ही स्तुती आता पुरे झाली. त्यावर नाथांनी उत्तर दिलं की खरोखर तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझे उदार गुण कितीही वर्णन केले तरी माझ्या मनाची मुळी तृप्ती होतच नाही. आणि तुझं गुणवर्णन करण्याची संधी मला मिळावी म्हणून मी श्री भागवतावर टीका करण्यास प्रवृत्त झालो. संसार रूप हत्तीचा विध्वंस करणारा सद्गुरू जनार्दन, त्याचा मी जय जयकार करतो. त्याला अनन्यतेनं शरण जाऊन त्याच्या चरणांपर्यंत मी पोहोचतो काय, पोहोचलोच. त्याने मला भक्तिमार्ग दाखवला आणि भगवत कथा करायला शिकवलं. मी लिहित असलेली ही भागवताची टीका सद्गुरूच्या कृपेचंच फळ आहे. आणि आपणही ही एकनाथी भागवताची 11 स्कंधाची जी श्रवणभक्ती करतोय, तर ही श्रवणभक्तीसुद्धा आपल्या सद्गुरूंच्याच कृपेचं फळ आहे. अनेक गोष्टी आहेत आयुष्यामध्ये करण्यासारख्या, अनेक गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत. पण आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपले रोजचे 10 मिनिट 12 मिनिट हे आपण 11 स्कंधासाठी देतोय, तर हे काही ही आपली मर्जी नाही आहे. ही आपल्या सद्गुरूंची कृपा आहे की त्यांना असं वाटतं की 24 तासातले 10 मिनिट तरी माझ्या भक्तांनी या भगवंताच्या वचनासाठी श्रवणासाठी घालवावे. म्हणून हाही आमच्या सद्गुरूंच्याच कृपेचा लाभ आहे
असं आपण समजूया. आणि उद्याच्या भागात कर्म कृष्णार्पण कसं करावं याबाबत नाथ महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील, ते ऐकूया. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.